पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींकडून तोडफोड केलेली आहे। सहकार नगर परिसरातल्या एका गुंडानं पोलीस स्टेशनमध्येच राडा घातलाय। पोलीस स्टेशनमध्ये गुंडाकडून तोडफोड करण्यात आली आहे। राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या या आरोपीचं नाव आहे। पोलीस ठाण्यात त्याने तोडफोड केलेली आहे। खिडक्यांच्या काचा फोडल्यात। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहकार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं होतं। सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलं गेलं आणि याच वेळी या सराईत गुन्हेगारानं पोलीस स्टेशनमध्येच राडा घातला असल्याची माहिती मिळते। पोलीस स्टेशनमधील कॉम्प्युटर सुद्धा त्याने तोडफोड केलेली आहे। त्याची पुण्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याची चर्चा त्यामुळे पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। पुण्यातली बातमी आपण पाहतोय। पुण्यातल्या सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीनेच तोडफोड केलेली आहे। सहकार नगर परिसरातल्या या गुंडानं पोलीस स्टेशनमध्ये राडा घातलाय। रेवती हिंगवे या संदर्भातली माहिती देतात। रेवती, काय घडलं पुण्यातल्या या पोलीस स्टेशनमध्ये? नक्कीच आपण बघतोय की पुन्हा एकदा पुणे शहरातला कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे। पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीकडूनच चक्क तोडफोड करण्यात आलेली आहे। एका गुंडाने हा सगळा राडा घातल्याची माहिती ही खरं तर मिळत आहे। त्यांनी तिकडे तोडफोड देखील केली आणि आरोपीचं नाव राजू उर्फ बारक्या लोंढे असं आहे। त्यासोबतच त्यांनी तिकडे पोलीस ठाण्यामध्ये खिडक्यांची तोडफोड देखील केलेली होती। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान या आरोपीला खरं तर ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि यावेळेस सराईत गुन्हेगाराने पोलीस स्टेशनमध्येच राडा घातलेला आहे। तिकडचे कम्प्युटर देखील फोडलेले आहेत। आपण जर त्या दृश्यांमधनं बघू शकतो तर अक्षरशः काचा देखील फोडलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा पुणे शहराचा कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित होते आणि असं देखील म्हटलं जाते की वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते तिथे अनुपस्थित होते, तर त्यामुळे अजूनच नाराजी ही व्यक्त केली जाते। निश्चित रेवती, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर पुण्यातल्या या पोलीस स्टेशनमध्ये आरोपीनेच राडा घातलेला होता। राजू उर्फ बारक्या लोंढे असं या आरोपीचं नाव आहे। त्याने या ठिकाणी काचा फोडलेल्या आहेत। कॉम्प्युटरची सुद्धा तोडफोड केलेली आहे। गावगुंडाने थेट पोलीस स्टेशनमध्येच हल्ला केलाय। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं होतं।